राधिका, अगं ती लोणच्याची सॅम्पल्स न्यायला माणूस यायचा होता ना, आला नाही अजून. फोन करून बघ एकदा त्याला. काय ग, काय झालं? राधिका, हा ग कसला विचार करतेस? कुठे काय नानीजी? काही नाही. काही नाही कसं? मग काय स्वप्न बघतेस दिवसाढवळ्या? नानीजी काहीतरी काय? कुठली स्वप्न? इथे तर माझी सगळीच स्वप्न मोडून राहिली. आता काही नव्याने स्वप्न बघायची इच्छा नाही आणि हिंमत तर त्याहून नाही. अगं किती वेळा सांगितलंय असं काहीही बोलायचं नाही, असा विचार सुद्धा करायचा नाही. काय काय किती वेळा सांगायचं? अहो बघा ना, केव्हाची विचार करते कसला, काही सांगतच नाहीये. तुला नाही सांगणार ती, मला सांगेल. बोल, काय झालं? बोला. काय काय झालं सांग. टेन्शन घेऊ नको कसलं. काय झालं? अहो नाही नानाजी, तुम्ही काऊन सारखं असं विचारता? खरंच काही नाहीये. नाही कसं? कोणाचा तरी फोन आला होता, फोनवर बोलली आणि त्यानंतर ही अशी गप्प झाली आहे. फोन? कोणाचा फोन? काही नाही, ते नानाजी अथर्वच्या शाळेत ना फोन होता, भेटायला बोलवलंय. नाही रे, मग भेटूया ना, दोघे जाऊया. एकटी जाऊ नकोस. नाही नानाजी, मी जाईन ना एकटी. तू नको म्हणतेस म्हणजे नक्कीच काहीतरी लपवतेस. हे बघ, सांग, अगदी मोकळेपणाने सांग. हे बघ, बोललीस ना तर मन पण मोकळं होईल. काळजी करू नकोस आणि कसलंही टेन्शन घेऊ नकोस. सांग. नानाजी, अथर्वच्या शाळेतनं फोन होता, त्याची टर्म फी भरायची, 50,000 रुपये उद्याच्या आत. नाही, ठीक आहे, काळजी करू नकोस, होईल काहीतरी व्यवस्था. नानाजी, शाळेचे नियम तर फारच कडक आहेत. पोराला परीक्षेला नाही बसू दिलं तर? बरं, ठीक आहे, मी माझे FD मोडतो. उद्या देतो तुला पैसे. हा, नाही नाही, तुम्ही FD वगैरे मोडू नका नानाजी. मी करीन व्यवस्था. तू कुठून करणार आहेस? गुरुनाथकडे का नाही मागत तू? नाही नको नानाजी, मला त्यांच्याकडे पैसे नाही मागावेसे वाटत. आणि आता मला सवय करायलाच लागेल ना स्वतःच्या बळावरती अथर्वला वाढवायची. बरं, तुझ्याकडे साठवलेले पैसे वगैरे आहेत का काही? मला 25,000ची गरज आहे, दे मला. पण एवढे पैसे कुठून देऊ मी? मी तुला जे पैसे देतो त्यातून तू पैसे साठवतेस आणि पिगी बँक मध्ये ठेवतेस, माहितीये मला. शिवाय बाबांनी पण अथर्वला थोडे पैसे दिलेच ना, दे मला. पण तुमच्याकडे आले की ते. हो ग बाई, ते बरं लवकर, चल. हा पण नानाजी, माझे थोडेसे पैसे आहेत यांच्याकडे, ते तर मागता येतील ना? हा, मागच तू, कारण ते तुझे हक्काचे पैसे आहेत. आणि अथर्वच्या शिक्षणासाठी गुरुनाथला ते पैसे तुला द्यावेच लागतील. गॅरी, आयफेल टॉवर बघ ना, आयफेल टॉवर आहे तिकडे. शनाया, बेल वाजली, दार उघडचा. दार उघड. अगं जा ना, दूधवाला आला असेल. गॅरी, समजा दूधवाला येत नाही. गॅरी, तू झोपत का नाही आहे? गॅरी, तू झोप ना. गॅरी, अगं कसलं पॅरिस शनाया, तू झोपेत बोलतेस. जा, उठ जा पटकन. हॅलो, उठ. यार, आपण मुंबईतच आहोत. मी नाही दार उघडणार. हे बघ, मी जर उठलो ना तर मला भूक लागेल, मग तुला परत काहीतरी ब्रेकफास्टला करावं लागेल. जा जा, उठ प्लीज, जा ना. ब्रेकफास्ट पेक्षा मी दार उघडते. यार, हो यार.
सकाळी सकाळी इथे? शी यार, आता माझा अख्खा दिवस वाईट जाणार. तुझ्या पायी मॅ पोट त्याचं भविष्य खराब होऊन राहिलं. तुझं कसलं काय कौतुक? ओ बाजूला. अरे आ अगं, आत कुठे चालली? मला माझ्या नवऱ्याला भेटायचंय. आओ आता का भेटायचंय तुला? काल एवढा त्रास झाला आम्हाला, तो पुरेसा नव्हता का? उगाच फिरलो आम्ही माहिती इकडे तिकडे. वॉजंट दॅट इनफ? अथर्व जसा माझा मुलगा आहे तसा त्यांचाही आहे. स्वतःच्या पोरासाठी थोडी पायपीट केली तर काही बिघडत नाही. आहो राधिका, तू काय करतेस इथे? मला जरा तुमच्याशी बोलायचंय. आता काय बोलायचंय तुला? जरा सुखानं जगू दे की आम्हाला. की तू ठरवलंच आहेस रोज इथे यायचं आणि आम्हाला त्रास द्यायचा म्हणून? याला म्हणते चोराच्या उलट्या बोंबा. हो, तुमच्यामुळे मी त्रास सहन करून राहील. मला घर सोडावं लागलं. मी घराच्या बाहेर राहतेय. तुम्ही तर म्हणून राहिलात का तुम्हाला माझा त्रास होतोय म्हणून? हे बघ, मला वाद नकोय. काय ते मुद्द्याचं बोल. काय काम आहे? मला पैसे हवेत. अथर्वच्या शाळेची फी भरायची. 50,000 रुपये. मग मी काय करू? मी काय करू म्हणजे काय? अहो, अथर्व आपला पोरगा आहे. त्याची फी भरणं म्हणजे आपलं कर्तव्य आहे ना. अच्छा, कर्तव्य. आता कर्तव्याची जाणीव वगैरे झाली का तुला? मागच्या वेळेला या इथे चेकबुक ठेवलं होतं. तुला म्हणालो होतो अथर्वसाठी वाटेल तो आकडा टाक आणि घेऊन जा. तेव्हा माच दाखवलास. म्हणालीस मला नको तुमचे पैसे. आणि आज काय? नाही, मी तुमचे पैसे नाही मागायला आली. मी माझेच पैसे मागून राहील. वेट वेट वेट, तुझे कसले पैसे ग? हे सगळे गॅरीचे पैसे आहेत. त्यांनी मेहनतीने कमवलेत ते. ए, तू गप्प बस गा. हा? हे जेव्हा कष्ट करत होते, मेहनत करत होते, तेव्हा तू होती का त्यांच्या बरोबर? तेव्हा तर मी होती ना. आता त्यांच्याकडे पैसे आले तर तू आली त्यांच्या पैशावरती शान चौकी करायला. चपर चपर करू नकोस हा. ए राधिका, तिचं काही चूक नाहीये बोलणं. हा, पैसे जर मेहनतीने मी कमवलेत तर त्याच्यावर तुझा हक्क कसला? त्याच्याशी तुझा काय संबंध आहे? अहो, असं काय बोलून राहिले तुम्ही? अहो, माझे पैसे मी तुम्हाला दिलेले. मी वाचवलेले पैसे अथर्वसाठी. अथर्वच्या आजोबांनी त्याला वेळोवेळी हातावरती दिलेले पैसे ते मागून राहिले मी. अहो, आठवते ना तुम्हाला? अहो, मी म्हटलंही होतं तुम्हाला का हे पैसे लगेच मला वापस करून द्या म्हणून. आठवते ना?